नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण कांद्यामध्ये रवा घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे, पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला अजिबात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये ही पौष्टिक अशी रेसिपी तयार होते. या अगोदर ना तुम्ही ही रेसिपी कधीही बनवली नसेल. चला तर मग मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात जरासुद्धा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर पहा, इथे ना आपल्याला 4 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. आता हे कांदे आपल्याला व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे कांदे असतील तर 2च कांदे वापरले तरीसुद्धा चालेल. अगोदर तर इथे आपण या कांद्याची व्यवस्थित अशी साल काढून घेऊया. सर्व कांदे इथे आपल्याला व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आहेत. पहा, इथे आपण सर्व कांदे व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत. कांदा सोलून झाला की याला आता उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असं चिरून घ्यायचं आहे. कांदा जमेल तितका, शक्य तितका पातळसर असा चिरून घ्यायचा आहे. पहा, असं जवळजवळ कांदा चिरून घ्यायचा म्हणजे कांदा छान अगदी पातळसर असा चिरला जातो. बघा, या पद्धतीने आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा चिरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला सुरीने पातळ कांदा कापता येत नसेल तर इथे मी तुमच्यासोबत त्यासाठी एक ट्रिक शेअर करणार आहे. सर्वात अगोदर पहा, कांदा ना असा चिरून घ्यायचा. आता चिरलेला कांदा हातामध्ये घट्ट पकडून धरायचा आहे आणि आपल्याकडे सर्वांच्या घरामध्ये पहा पिलर असतोच. बटाट्याची साल काढायची जो पिलर असतो तो घ्यायचा आहे आणि त्याने अशा पद्धतीने हा कांदा आपल्याला बारीक बारीक असं चिरून घ्यायचा आहे. पहा, कांदा अगदी पातळसर असा चिरला जातो. ही ट्रिक वापरून तुम्ही झटपट असा हा कांदा चिरून घेऊ शकता. पहा, इथे आपण हे संपूर्ण कांदे उभ्या आकारामध्ये छान पातळसर असे चिरून घेतले. हे कांदे चिरून झाले की याला अशा पद्धतीने सुट्ट करून घ्यायचा आहे. मोकळा मोकळा असा आपल्याला हा कांदा करून घ्यायचा आहे. सर्व कांदा असा सुटसुटीत मोकळा करून घेतलेला आहे. आता हा चिरून घेतलेला कांदा आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता या कांद्यामध्ये ना आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. इथे आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे. आता यामध्ये आपल्याला थोडा थोडा करत रवा घालायचा आहे आणि एका हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा कांद्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. तर कांद्याला ना पाणी सुटतं पहा. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. त्यामुळे जसा जसा यामध्ये रवा भिजला जाईल ना तसा थोडा थोडा करत आपण यामध्ये रवा घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं लागेल तसं आपण यामध्ये रवा घालूयात आणि एका हाताने मिक्स करून घेऊया. तर अगोदर असा रवा मिक्स केल्यामुळे पुढे आपल्याला यामध्ये किती पाणी वापरायचं याचा अगदी बरोबर अंदाज येतो. त्यामुळे जसं जसं कांद्यामध्ये रवा भिजला जातोय तसं आपण यामध्ये रवा ॲड करत जाऊया आणि मिक्स करून घेऊया. तोपर्यंत मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कारण मी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या भन्नाट, युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपीज घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पहा, इथे मी 1 वाटी संपूर्ण रवा यामध्ये घालून मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन जिन्नस घालायचे आहे, जसे की बारीक चिरलेली हिरवी मिरची, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा ओवा हातावरती घेऊन या पद्धतीने चोळून यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. जितकं तिखट तुम्हाला आवडतं त्यानुसार घालू शकता. आणि आता मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, इथे आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव असं करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे. याऐवजी तुम्ही ते सब्जी मसाला, गरम मसाला, तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले घालू शकता, जेणेकरून हा पदार्थ खूप छान चविष्ट बनेल. मिक्स करून घेतला. आता यामध्ये ना आपल्याला गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. रवा जसं पाणी शोषून घेईल त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे गरजेप्रमाणे जसं जसं पाणी लागेल तसं यामध्ये आपण पाणी घालून हे मिक्स करून घेऊया. यामध्ये रवा व्यवस्थित असा भिजवून घेऊया. पहा, इथे आपण रवा या पद्धतीने भिजवून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे
आणि 10 मिनटाकरता याला साईडला ठेवून देऊया, जेणेकरून रवा व्यवस्थित भिजेल. आता इकडे तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया. गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये पाव वाटी थोडेसे शेंगदाणे घालायचे, कच्चे शेंगदाणे घालायचे. आता शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचे. मध्यम गॅसवरती आपण हे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेऊया. शेंगदाणे पहा छान कुरकुरीत असे झाले की यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण सुद्धा छान असं यामध्ये परतून घ्यायचं आहे. लसूण घातला की यामध्ये आपल्याला एक लाल मिरची, बेडगी मिरची घालायची आहे. तर एक लाल बेडगी मिरची यामध्ये घालायची, व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायची. यामुळे चटणीला रंग सुद्धा खूप छान येतो आणि चटणी चवीला सुद्धा अगदी भारी लागते. सर्व साहित्य परतून घेतलं की यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा परतवून घेऊया. टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. सर्व साहित्य छान असे परतून घेतले की आता आपल्याला याला थंड होण्याकरता हे सर्व साहित्य थंड झाले की आता लगेच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे परतून घेतलेलं साहित्य घालायचं आहे. आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला झाकण लावून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. पहा इथे आपण मिक्सरला छान असं याला वाटून घेतलेलं आहे. आता ही तयार झालेली आपली चटणी लगेच एका बाउलमध्ये काढून घेऊयात. पहा चटणी या स्वरूपाची मी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला घट्ट पातळ बनवायचे त्यानुसार बनवून घेऊ शकता. आता यावरती आपल्याला तडका घालायचा आहे. तडका पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलं. 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की यामध्ये तडका घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी चटपटीत अशी आपली इथे ही चटणी तयार झालेली आहे. चवीला सुद्धा खूपच जबरदस्त लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चटणी एकदा नक्की बनवून पहा. छान अशी इथे आपली चटणी तयार झालेली आहे. आता इकडे 10 मिनिटे झालेली आहेत. यावरचं झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून पाहूया. भिजल्यानंतर पहा रवा छान असा फुललेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. पाणी घालायचं नाही, कारण यामध्ये बघा तुम्ही आणखीनच कांद्यामुळे पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे पाव वाटी म्हणजे 2-3 चमचे तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घालू शकता आणि याच्यामध्ये त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. पीठ घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे. असं इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता गॅसवरती लगेचच पॅन ठेवायचा आहे किंवा तवा ठेवून द्यायचा. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता आपण तयार केलेलं जे कांद्याचं मिश्रण आहे, जे पीठ आहे ते यावरती ठेवायचं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याला पसरवून घ्यायचं आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटत नाही. पातळसर असं याला पसरवून घ्यायचं आहे. अलगद हाताने याला अशा पातळसर आपण पसरवून घेऊया. गॅस इथे आपल्याला मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे. व्यवस्थित असं याला पसरवून घेतलं की यावरती झाकून ठेवून देऊया आणि बारीक गॅसवरती याला व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात आणि आता याला ना वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला पलटी करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता हे खालच्या बाजूने अगदी मस्त व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला छान खमंग असं भाजून घेऊयात. बारीक गॅसवरती याला भाजून घ्यायचं म्हणजेच हे खूप छान खमंग असे भाजले जातात. याला आपण कांद्याचे थालीपीठ म्हणू शकतो किंवा पराठा म्हणू शकतो. तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल कमेंटमध्ये नक्की सांगा. दोन्ही बाजूंनी अलटीपलटी करून याला आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. पाहू शकता अगदी खमंग असं इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे. हे थालीपीठ अतिशय झटपट तयार होतात. चवीला सुद्धा खूपच भारी लागतात. महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहेत, तोंडाची चव वाढवणारे आहेत. जेव्हा चपाती भाजी बनवायचा कंटाळा येतो अशा वेळेससुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं असं काही खायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही हे कांद्याचं थालीपीठ नक्कीच बनवून घेऊ शकता. पहा या पद्धतीने इथे आपण आणखीन एक थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. यावरचं झाकण काढायचं, वरून थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, पलटी करून घ्यायचं. पहा खालच्या बाजूने किती मस्त खमंग असं हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला असंच आपण खमंग असं भाजून घेऊयात. जितकं तुम्ही याला बारीक गॅसवरती भाजून घ्याल ना तितकंच हे खूप छान खमंग भाजले जातात. चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम लागतात.
या अगोदर तुम्ही ही रेसिपी कधीच बनवली नसेल, त्यामुळे एकदा तरी हे कांद्याचं थालीपीठ नक्कीच बनवून पहा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. आपल्या चॅनलवर तुम्ही खूप साऱ्या पौष्टिक युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपीज जरूर आवडतील. पहा, इथे मी तुम्हाला 2-3 कांद्याचं थालीपीठ बनवून दाखवलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठ्या वेगवेगळ्या आकारामध्ये याला बनवून घेऊ शकता. मस्त खमंग आणि चविष्ट इथे आपले कांद्याचं थालीपीठ आणि चटणी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे थालीपीठ जरूर बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. हे मस्त खमंग असे थालीपीठ तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. सकाळच्या संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा बनवू शकता. लहान मुले सुद्धा अतिशय आवडीने खातील इतका चविष्ट हा पदार्थ आहे. एकदा जर तुम्ही बनवलं ना तर नक्कीच पुढच्या 2-3 वेळेस बनवल्याशिवाय राहणारच नाही. इतके चविष्ट हे थालीपीठ लागतात. तुम्ही सुद्धा हे कांद्याचे थालीपीठ नक्कीच बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी जरूर आवडली असेल. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला मग, बाय बाय.